गुड मॉर्निंग. जनरल सायन्स स्टँडर्ड 8 यामधील सेल अँड सेल ऑर्गनल्स याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये कंपोनंट ऑफ सेल महत्त्वाचा भाग आहे. पहिल्यांदा सेल अँड सेल ऑर्गनल्स. कंपोनंट्स ऑफ सेल यामध्ये नंबर 1 आहे सेल वॉल. सेलच्या भोवती, पेशीच्या भोवती असणारी भित्तिका किंवा भिंत म्हणून जर आपण काय म्हणतो सेल वॉल. इट इज फाउंड अराउंड सेल्स ऑफ अल्गी, फंजा अँड प्लांट्स. अल्गी, फंजा अँड प्लांटच्या भोवती असणारं जे आवरण आहे, पेशीभोवती असणारं जे आवरण आहे त्याला म्हणतात सेल वॉल. ॲनिमल सेल्स लॅक सेल वॉल, म्हणजे ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसतं. फक्त प्लांट सेल, अल्गी आणि फंजा सेलच्या भोवती हे आवरण असतं. सेल वॉल इज ॲन इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या भोवती, सेलमध्ये असलेल्या सेल मेम्ब्रेनच्या भोवती एक अतिरिक्त जे आवरण असतं त्याला सेल वॉल म्हणतात. आणि सेल वॉलचं जे आवरण असतं ते इलॅस्टिक स्वरूपात स्ट्रॉंग अशा प्रकारचं हे कोट असतं, ज्या भोवती त्या पेशीच्या भोवती एक आवरण, ज्यामुळं त्या पेशीला एक प्रकारे स्ट्रॉंग अशा प्रकारचं कोटिंग मिळतं. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज. यामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमधील सेल्युलोज प्रकारचे कार्बोहायड्रेट यापासून या सेल वॉल जे आहे ते सेल वॉल बनलेलं असतं. आणि दुसरा एक घटक आहे त्याचं नाव आहे पेक्टिन. म्हणजे सेल्युलोज आणि पेक्टिन यापासून सेल वॉल तयार झालेलं असतं. आणि कालांतराने आफ्टरवर्ड पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटीन आर ॲडेड इन सेल वॉल ॲज पर नीड. आणि कालांतराने आवश्यकतेनुसार यामध्ये काही पॉलिमर्सचे ॲडिशन होतं, काही पॉलिमर्स त्यामध्ये तयार होतात, ॲड होतात. त्यामध्ये एक आहे लिग्निन, सुबेरिन, क्युटीन अशा प्रकारचे काही पॉलिमर्स त्यामध्ये कालांतराने तयार होत असतात. तर फंक्शन काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे सपोर्ट. सपोर्ट हे पहिलं महत्त्वाचं फंक्शन आहे. अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस ऑफ वॉटर इन द सेल. हे दोन महत्त्वाचे फंक्शन. एक आहे सपोर्ट आणि दुसरं आहे प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. त्या सेलमध्ये जास्त प्रमाणात किंवा अतिरिक्त अशा प्रकारचं पाणी येऊ नये यासाठी त्याला मज्जाव करणं किंवा त्याला थांबवणं, असे हे दोन कामं आहेत. सपोर्ट देणं आणि प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल वॉल. दुसरा सेल कंपोनंट आहे त्याचं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. सेलच्या भोवती असणारं आवरण ज्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे हे कसं असतं, सेल वॉलच्या आत असतं. इट इज अ थिन, फ्रॅगल अँड इलॅस्टिक कव्हरिंग. कसं असते हे? थिन म्हणजे पातळ, त्यासोबत फ्रॅगल म्हणजे नाजूक आणि इलॅस्टिक म्हणजे लवचिक अशा प्रकारचं एक कव्हरिंग असतं. विच सेपरेट द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर इन्व्हायरमेंट. आउटर इन्व्हायरमेंटपासून सेलला सेपरेट करणारा एक जो पडदा असतो त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. 2 फॉस्फोलिपिडच्या लेयरमध्ये काही प्रोटीन मॉलिक्युल्स एम्बेडेड झालेले असतात, मिसळलेले असतात. अशा प्रकारच्या प्रोटीन मॉलिक्युल्स आणि फॉस्फोलिपिडच्या 2 लेयर आणि त्यामध्ये आढळणारे विखुरलेले प्रोटीन मॉलिक्युल्स यापासून हे प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार झालेलं असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे निवडक अशा प्रकारचे जे काय घटक आहेत ते आत बाहेर सोडण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. म्हणून त्याला सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. ॲज इट अलोज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल व्हाईल प्रिव्हेंट्स अदर सबस्टन्स. काही महत्त्वाची घटक जे आहेत ते फक्त सेलमध्ये पाठवण्याचं काम या प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे केलं जातं. ड्यू टू दिस प्रॉपर्टी, युजफुल मॉलिक्युल्स लाईक वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन,
एंटर द सेल. यामुळं त्याच्या गुणधर्मामुळं पाणी, सॉल्ट असेल, ऑक्सिजन असेल, हे घटक महत्त्वाचे घटक सेलमध्ये एंट्री करतात आणि कार्बन डायऑक्साईडसारखे तयार झालेले टाकाऊ पदार्थ त्या सेलच्या बाहेर काढले जातात. हे सेल मेम्ब्रेनद्वारे केलं जातं. इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलच्या बाहेर असणारे जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये समजा काही मोठे बदल झाले तर त्याचा परिणाम प्लाझ्मा मेम्ब्रेन असल्यामुळे सेलच्या आत होत नाही. अँड दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. आणि या कंडिशनला काय म्हणलं जातं? या कंडिशनला होमिओस्टॅसिस अशा प्रकारची कंडिशन म्हणलं जातं. समस्थितीत ठेवणं, समस्थिती. होमिओस्टॅसिस म्हणजे समस्थिती, म्हणजे जी आहे तशी स्थिती ठेवण्याचं काम, तशी राखून ठेवण्याचं काम या सेल मेम्ब्रेनद्वारे, प्लाझ्मा मेम्ब्रेनद्वारे केलं जातं. पुढचा आहे तिसरा महत्त्वाचा घटक सायटोप्लाझम. सेल मेम्ब्रेन हे आहे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये असणारं जो काय घटक आहे, पातळ लिक्विड स्वरूपात असणारा जो घटक आहे त्याला म्हणतात सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ज्याला मराठीमध्ये पेशीद्रव म्हणू शकतो आपण. पेशीद्रव, पेशीमध्ये असणारा द्रव, पेशीद्रव. सायटोप्लाझम इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. हे आहे न्यूक्लियस डायग्राममध्ये बघा, हे न्यूक्लियस आणि आउटर साईडला असणारं, सभोवती असणारं प्लाझ्मा मेम्ब्रेन, या दोन्हीच्या मध्ये असणारा जो घटक आहे पातळ अशा प्रकारचा, त्याला सायटोप्लाझम म्हणतात. इट इज अ मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. कसं आहे? मूव्हिंग आणि हालचाल करणारं आणि स्टिकी अशा प्रकारचं सबस्टन्स आहे. मेनी सेल ऑर्गनल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. अनेक सेल ऑर्गनल्स, ज्याची माहिती आपल्याला घ्यायचीच या व्हिडिओमध्ये, असे अनेक पेशी अंगक यामध्ये विखुरलेली असतात या सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन. आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे वेगवेगळ्या ज्या सेलमध्ये घडणाऱ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत, केमिकल रिॲक्शन्स आहेत, त्या सायटोप्लाझममध्ये घडून येतात. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनल्स इज द सायटोसोल. म्हणजे ऑर्गनल्स सोडून राहिलेला जो भाग आहे सायटोप्लाझमचा त्याला सायटोसोल म्हणतात. त्याला काय म्हणतात? सायटोसोल म्हणजे पेशीद्रव. आणि हे सायटोसोल जे आहे ते सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टन्सेस लाईक अमायनो ॲसिड्स, ग्लुकोज, विटॅमिन्स सारखे जे सबस्टन्सेस, महत्त्वाचे सबस्टन्सेस आहेत, अमायनो ॲसिड्स आहे, ग्लुकोज आणि विटॅमिन्स आहेत, हे सगळे आपल्याला ह्या सायटोसोलमध्ये, सायटोप्लाझममध्ये आढळतात. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलार. ॲनिमल सेलमध्ये सायटोप्लाझम ग्रॅन्युलार म्हणजे रवाळ असतं. रवाळ अशा प्रकारचं ग्रॅन्युलार म्हणजे रवाळ अशा प्रकारचं सायटोप्लाझम ॲनिमल सेलमध्ये असेल. आणि ते डेन्सपासून असेल. डेन्स पण असतं, दाटपणा असतं थोडंसं. ग्रॅन्युलर आणि डेन्स अशा प्रकारचं सायटोप्लाझम ॲनिमल सेलमध्ये आहे. पण प्लॅन्ट सेलमध्ये कसं आहे? सायटोप्लाझम थिन आहे आणि मोस्टली पुश्ड टुवर्ड्स द पेरिफेरी, आणि आउटर साईडला पेरिफेरीकडे ढकललेलं अशा प्रकारचं प्लॅन्ट सेलमध्ये सायटोप्लाझम आहे. कारण यामध्ये प्लॅन्ट सेलमध्ये एक मोठ्या प्रकारचे लार्ज सेंट्रल व्हॅक्युल असेल. लार्ज सेंट्रल व्हॅक्युल असल्यामुळं जे सायटोप्लाझम आहे ते आपल्याला कुठेतरी साईडला ढकल्यासारखं दिसतं प्लॅन्ट सेलमध्ये. आता बघूया सेल ऑर्गनल्स म्हणजे काय म्हणूयात आपण त्याला? सेल ऑर्गनल्स म्हणजे पेशी अंगके किंवा पेशीतील उपघटक किंवा पेशीची अवयव, त्याला आपण म्हणूया सेल ऑर्गनल्स. अॅन ऑर्गनल इज अ स्पेशलाइज्ड सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विदिन द सेल. वेगळे फंक्शन्स सेलमध्ये घडणारे वेगळे रिॲक्शन्स, वेगळे जे काय घटना आहेत त्या घडवण्यासाठी कारणीभूत असणारे जे सब युनिट असतात त्यांना काय म्हणतात? सेल ऑर्गनल्स म्हणतात. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. हे सेलचे काय असतात? अवयव असतात. ईच ऑर्गनल हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन. प्रत्येक अवयवाचं स्वतःचं अशा प्रकारचं एक मेम्ब्रेन असतं, आउटर कवरिंग असतं. ते लिपोप्रोटीन म्हणजे लिपिड आणि प्रोटीनपासून बनलेलं असतं. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट. Nucleus and chloroplast, all other organelles can be seen only with electron microscope. शिवाय केंद्रक न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट शिवाय बाकीचे सेल ऑर्गनल्स बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडते, कारण ते खूप लहान असतात आकारानं. त्यानंतर यामध्ये आपण बघूयात पहिला सेल ऑर्गनल, त्याचं नाव आहे न्यूक्लियस. केंद्रक.
इथे या ठिकाणी हे आपल्याला हे न्यूक्लियसच आहे, हे न्यूक्लियस स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. तर न्यूक्लियस कवर्स बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन. न्यूक्लियस जे आहे ते 2 लेयरनं बनलेलं असतं, 2 लेयरनं बंदिस्त असतं. विथ स्मॉल पोवर्स, आणि यावर लहान 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 पोवर्स असतात, लहान लहान छिद्र असतात, ज्याला आपण न्यूक्लिओर पोवर म्हणू शकतो, न्यूक्लिओ पोवर असं आपण म्हणू शकतो. These pores allow the passage of material in and out of the nucleus. जे त्या न्यूक्लियसमध्ये कोणते घटक घ्यायचे आणि कोणते घटक बाहेर सोडायचं किंवा आत बाहेर करणारे जे घटक आहेत त्यांचा मार्ग म्हणजे हे न्यूक्लिअर पोवर्स असतात. न्यूक्लियस हॅज 1 राऊंड न्यूक्लिओलस. त्या न्यूक्लियसमध्ये आणखीन एक गोल अशा प्रकारचं घटक असतो, त्याला म्हणतात न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस म्हणजे केंद्रकी. न्यूक्लियसला केंद्रक म्हणतात. न्यूक्लिओलसमध्ये असणारा आणखीन एक घटक आहे, त्याला न्यूक्लिओलस म्हणतात. त्याला आपण म्हणूयात मराठीमध्ये त्याला केंद्रकी असं आपण म्हणतो. अँड अ नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर, आणि त्यासोबत क्रोमॅटिन फायबरचं, धाग्याचं, क्रोमॅटिन धाग्यांचं अशा प्रकारचं त्यामध्ये नेटवर्क असतं, म्हणजे रंगसूत्राचं जाळं असतं. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. कसे असतात ते? लहान पातळ दोऱ्यासारखे अशा प्रकारचे क्रोमॅटिन फायबर्स असतात. विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोझोम्स. म्हणजे सेल डिव्हिजन, पेशीचं विभाजन होत असताना, पेशी विभाजन होत असताना या धाग्यापासून क्रोमोझोमची निर्मिती होते, रंगसूत्राची निर्मिती होते. फंक्शनल सेगमेंट ऑफ क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज जीन्स. तर या क्रोमोझोमवर असणारे जे फंक्शनल महत्त्वाचे घटक आहेत त्यांना आपण जीन्स म्हणतो. म्हणजे जीन्स कुठं असतात? क्रोमोझोम्सवर अशा प्रकारचे जीन्स आपल्याला आढळतात. फंक्शन काय आहे न्यूक्लियसचं? इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड आल्सो द सेल डिव्हिजन. सगळ्या ज्या काय चयापचयाची क्रिया आहेत, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या घडून आणण्याचं, व्यवस्थित घडून आणण्याचं काम हे कोण करतं? न्यूक्लियस करत असतं. आणि सेल डिव्हिजन घडून सारखं जे आपल्या सेल आहेत शरीरामधल्या ते सारखं रिप्लेस होत असतात. मृत झालेल्या सेल भरून काढण्याचं काम सेल डिव्हिजनद्वारे केलं जातं. यावर कंट्रोल करण्याचं काम न्यूक्लियस करतं. दुसरं आहे, इट इन्व्हॉल्वड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. कारण जीन्समध्ये काय असतात? क्रोमोझोम्स काय असतात? क्रोमोझोममध्ये जीन्समध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर असतात, अनुवंशिक अशा प्रकारचे जे काही गुण आहेत ते एका पिढीकडून म्हणजे त्यांच्या मातापित्याकडून त्यांच्या मुलांकडे, पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे पाठवण्याचं काम, हे महत्त्वाचं कामसुद्धा न्यूक्लियसद्वारे केलं जातं. पुढचा घटक आहे सेल ऑर्गनल. महत्त्वाचं सेल ऑर्गनल आहे ते म्हणजे ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या नलिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम यामध्ये दिसतं आपल्या न्यूक्लियसच्या भोवती, आणि पूर्ण सेलमध्ये अशा प्रकारच्या नलिका आपल्याला विखुरायला दिसतात, आणि त्या नलिका एकमेकाला जोडलेल्या असतात. द ऑर्गनल विच कंडक्ट व्हेरियस सबस्टन्स इनसाइड द सेल इज कॉल्ड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे इथे काय विविध पदार्थ आहेत त्यांचं वहन करणारी नलिका. ER हॅज अ नेट लाईक स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ अ इंटरकनेक्टेड मिनिएचर ट्यूब्स अँड शीट्स फिल्ड विथ फ्लुइड. या सगळ्या नलिका ज्या आहेत त्या नलिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड आहेत, ते फ्लुइड भरलेले असतात आणि त्यांचं वहन केलं जातं. ER इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनर साईड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम आउटर साईड. हे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसला म्हणजे आतल्या भागात न्यूक्लियसला ते अटॅच असतात, इथून तयार होतात, आणि शेवटी असं करत करत त्याचं नेटवर्क जे आहे, नेटवर्क कुठपर्यंत जातं तर प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत असतं. म्हणजे पूर्ण सेलभर अशा प्रकारचे नेटवर्क असतं. त्यामध्ये 2 प्रकार असतात, रफ ER आणि स्मूथ ER. रफ म्हणजे खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहेत ते खडबडीत का होतात? कारण त्याच्यावर रायबोसोम्स असतात. रायबोसोम जर असले तर अशा प्रकारच्या ERला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रफ ER म्हणतात, कारण त्यावर असतात रायबोसोम्स. त्याच्या आउटर साईडला रायबोसोम्स असतात म्हणून ते रफ दिसतात, म्हणून याला रफ ER म्हणतात. फंक्शन्स, इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स सेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक अशा प्रकारचं सपोर्टिव्ह अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे ज्यामुळं
जे पेशी आहे त्या पेशीला सपोर्ट करणारं स्केलेटन असतं हे थोडक्यात. कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, यामध्ये प्रोटीन्स तयार, कारण यामध्ये रायबोझोम्स आहेत, रायबोझोम्समध्ये प्रोटीन्स तयार करण्याचं काम यामध्ये केलं जातं. टॉक्झिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू फूड, एअर, वॉटर आर मेड वॉटर सॉल्युबल बाय ER अँड देन फ्लश्ड आउट ऑफ द बॉडी. म्हणजे थोडक्यात जे शरीरामध्ये तयार होणारे जे टॉक्झिन्स आहेत किंवा शरीरामध्ये एंट्री करणारे, शरीरामध्ये प्रवेशित झालेले जे काय टॉक्झिन्स आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, त्या टाकाऊ पदार्थांना वॉटर सॉल्युबल केलं जातं आणि ERद्वारे ते त्या सेलच्या बाहेर आणि पर्यायानं बॉडीच्या बाहेर, शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम, महत्त्वाचं काम ER करत असतात. पुढचं सेल ऑर्गन आहे त्याचं नाव आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्समध्ये काय असतं, इट इज अ मेड अप ऑफ 5 to 8 हॉलो फ्युजिंग वेसिकल्स. यामध्ये अशा प्रकारचे वेसिकल्स असतात, अनेक अशा प्रकारचे व्हेसल्स असल्यासारखे असतात, वेसिकल्स असतात, पिशव्या असतात. आणि यामध्ये अँड फ्लॅट सॅक प्लेस्ड पॅरलल टू इच अदर, आणि अशा फ्लॅट सॅक पण असतात. सॅक आहेत, सिस्टर्न म्हणतात त्याला, किंवा ट्यूब्स आहेत आणि वेसिकल्स आहेत. दिस सॅक्स आर कॉल्ड सिस्टर्न. याला त्या सॅकला काय म्हणतात, सिस्टर्न म्हणतात. सिस्टर्न किंवा त्याला मराठीत कुंडे म्हणतात. कुंड म्हणजे ज्यामध्ये काय ते साठवलं असतं, अशा पाणी साठवणारे कुंड. सिस्टर्न अँड आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाईम. या सिस्टर्नमध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स असतात, वेगवेगळ्या रिॲक्शन घडून आणण्यासाठी लागणारे एन्झाईम्स यामध्ये असतात. द प्रोटीन कमिंग फ्रॉम ER are enclosed in vesicles which comes towards the Golgi complex via cytoplasm. अशा प्रकारे प्रोटीन जे आहेत ERमधून आलेले ते वेसिकलमध्ये, ह्या गोल पिशव्यामध्ये येतात आणि त्यामधून ते गोल्जी कॉम्प्लेक्सकडे जातात आणि तिथून सायटोप्लाझममध्ये ते विखुरले जातात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन फेस ऑफ द गोल्गी मेम्ब्रेन आणि एम्प्टी देअर कंटेंट इन सिस्टर्न. आणि ते जे काय वेसिकलमध्ये आलेले जे काही एन्झाईम्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्या सिस्टर्नमध्ये टाकले जातात एका भागाकडून, आणि दुसऱ्या भागाकडून ते दुसरीकडे पास केले जातात. ॲज दे पास थ्रू द सिस्टर्न दे आर केमिकली मॉडिफाईड विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. आणि त्यांचं एन्झाईम्समध्ये रूपांतर होतं आणि एका भागाकडून आलेले वेसिकलमध्ये आलेले घटक जे आहेत दुसऱ्या भागाकडून ते त्या शेलमध्ये पेशीमध्ये पाठवण्याचं काम केलं जातं. थोडक्यात काय, गोल्जी कॉम्प्लेक्स इज द सिक्रेटरी ऑर्गन्स ऑफ द सेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रावण जे आहेत त्यांचे सिक्रेशन करण्याचं काम गोल्जी कॉम्प्लेक्स करतात. इट मॉडिफाईड सॉर्ट्स अँड पॅक्स मटेरियल. म्हणजे पॅकेजिंग इंडस्ट्री जसं असते, पॅकेजिंग फॅक्टरी, त्यासारखं यांचं काम असतं. वेगवेगळे घटक यामध्ये मॉडिफाय केले जातात, त्यांना वेगळं केलं जातं, त्यांना पॅक केलं जातं आणि सेलच्या सिंथेसायझेशनसाठी तेच उपयोग केला जातो. जसं की एन्झाईम्स आहेत, म्युकस आहेत, प्रोटीन आहे, पिगमेंट्स आहेत, यांना वेगवेगळं करून वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी पाठवण्याचं काम हे ERचं असतं, ERमध्ये असलेलं वेसिकलचं असतं. त्याचं काम थोडक्यात डिस्पॅच करण्याचं काम असतं. डिस्पॅच म्हणजे जे घटक आहेत डिस्पॅच करण्याचं काम यामध्ये केलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी पोचण्याचं काम केलं जातं आणि व्हेरियस टार्गेट, त्या वेगवेगळ्या टार्गेटला पोचण्याचं काम केलं जातं. यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे किंवा लायसोसोमकडे सुद्धा पाठवलं जातं. इट प्रोड्युसेस व्हॅक्युल्स अँड सिक्रेटरी वेसिकल्स. ह्याद्वारे व्हॅक्युल्स, पिशव्या तयार केल्या जातात, पिशव्यामध्ये मटेरियल असतं आणि त्याच सिक्रेटरी वेसिकल आपण म्हणू शकतो. व्हॅक्युल्स अँड सिक्रेटरी वेसिकल्स त्याद्वारे तयार केलं जातं. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम. म्हणजे सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम तयार करण्याच्या कामाने सुद्धा गोल्जी कॉम्प्लेक्स आपलं भाग घेते. पुढचं सेल ऑर्गन आहे त्याचं नाव आहे लायसोसोम. लायसोसोम जे आहेत, लायसोसोम्स आर सिंगल मेम्ब्रेन सॅक्स. सिंगल मेम्ब्रेन अशा प्रकारचे सॅक्स असतात, त्यांना लायसोसोम म्हणतात. सिंगल मेम्ब्रेनपासून बनलेल्या काही पिशव्या आहेत त्या लायसोसोम म्हणतात. फिल्ड विथ डायजेस्टिव्ह, यांच्यामध्ये सुद्धा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. फंक्शन काय, याचे 2-3 फंक्शन महत्त्वाचे. इम्युनी सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणा जे आहे ते रोगप्रतिकारक यंत्रणा याद्वारे राबवली जाते. इट डिस्ट्रॉयज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. सेलवर अटॅक करणारे जे काय व्हायरस, बॅक्टेरिया आहेत त्यांना मारून टाकण्याचं काम किंवा त्यांना बाजूला करण्याचं काम, त्यांच्यावर अटॅक करण्याचं काम हे लायसोसोममध्ये असणारे जे काय एन्झाईम्स आहेत ते करतात. त्यानंतर डिमोलिशन स्क्वॅड म्हणजे काय, उद्ध्वस्त करणारे पथक आहे. स्क्वॅड म्हणजे पथक आहे.
डिमोलेशन करणारं पथक आहे. इट डिस्ट्रॉईज वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गन, जे खराब झालेले किंवा ज्यांचा उपयोग संपलेला आहे, ज्यांचं फंक्शन संपलेलं आहे, असे वॉर्न आउट झालेले सेलमधले असलेले जे काही सेल अंगकं आहेत, पेशी अंगकं आहेत, सेल ऑर्गनल्स आहेत किंवा डेब्रिज जे आहे, जे सेलमध्ये तयार झालेली जी काही घाण आहे त्याला बाहेर करण्याचं काम हे या लायसोसोमद्वारे केलं जातं. त्या प्रोसेसला ऑटोलायसिस म्हणतात. या सुसाईड बॅगसारख्या असतात. सुसाईड बॅग असतात म्हणजे आत्मघातकी पिशव्यासारखं काम करतात. वेन अ सेल बिकम्स ओल्ड or is damaged, lysosome burst, enzymes digest their own cells. कधी कधी सेल ज्या डॅमेज होतात किंवा त्यांचा कालावधी असतो, लाईफस्पॅन संपतो, त्यावेळेस ह्या लायसोसोम बस्ट होतात. लायसोसोम बस्ट झाल्यानंतर त्यामध्ये एन्झाईम्स बाहेर पडतात आणि त्या एन्झाईम्स बाहेर पडल्यानंतर ज्या सेल खराब झालेल्या सेल आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम लायसोसोमचं केलं जातं. महत्त्वाचे कामं लायसोसोमद्वारे केले जातात. ड्युरिंग स्टार्वेशन, उपासमारीच्या काळामध्ये लायसोसोम डायजेस्ट स्टोअर्ड प्रोटीन्स आणि फॅट्स. उपासमारीच्या काळामध्ये लायसोसोम काय करतात, प्रोटीन स्टोअर करतात आणि फॅट स्टोअर करण्याचं काम आणि त्यासोबत त्यांचं डायजेशन करण्याचं काम या लायसोसोमद्वारे केलं जातं. पुढं आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा एक असाच एक घटक आहे महत्त्वाचा. मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. 2 मेम्ब्रेन्स आहेत यामध्ये. डबल लेयर्ड मेम्ब्रेन आहे यामध्ये. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. आउटर मेम्ब्रेनवर लहान लहान छिद्र आहेत आणि आतल्या लेअरवर अशा प्रकारचे फोल्डिंग आपल्याला दिसतात. फोल्डिंग. दिस फोल्ड्स आर कॉल्ड एज क्रिस्टी. आणि फोल्डला काय म्हणतात, क्रिस्टी म्हणतात. क्रिस्टी अशा प्रकारे त्यांना म्हणलं जातं. यामध्ये द इनर cavity is filled with proteinaceous gel-like matrix containing ribosomes, phosphate granules and DNA. जे आतला भाग आहे, मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला. आतील भागामध्ये मॅट्रिक्समध्ये आपल्याला काही रायबोसोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स आणि DNA यामध्ये आढळतात. विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. म्हणजे हे काही एन्झाईम जे आहेत त्या एन्झाईमच्या सहाय्याने मायटोकॉन्ड्रिया कार्बोहायड्रेट आणि फॅटचं ऑक्सिडायझेशन करतं. द एनर्जी रिलीज्ड इन दिस प्रोसेस इज स्टोअर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ ATP. आणि याच्या ऑक्सिडायझेशनमुळं कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनच्या फॅटच्या ऑक्सिडायझेशनमुळं बाहेर पडलेलं जे काही एनर्जी आहे ती एनर्जी मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केली जाते. कशाच्या स्वरूपात, ATPच्या स्वरूपात. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस असं म्हणतात, कारण सेलला लागणारी जी एनर्जी आहे ते मायटोकॉन्ड्रियाद्वारे पोचवली जाते. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल्स. ॲनिमल सेल्सपेक्षा प्लांट सेलमध्ये कमी मायटोकॉन्ड्रिया असतात. फंक्शन काय, टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड्स लाईक ATP. ATP सारखे एनर्जी रिच कंपाऊंड तयार करण्याचं काम, महत्त्वाचं काम या मायटोकॉन्ड्रियाद्वारे केलं जातं. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड. प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड तयार करण्याचं काम या ATPच्या सहाय्यानं हे सगळे घटक तयार करण्याचं काम, महत्त्वाचे कंपोनंट तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. पुढचं सेल ऑर्गनचं नाव आहे व्हॅक्युओल. व्हॅक्युओल म्हणजे रिक्तिका, पिशव्या आहेत साध्या. आणि त्यामध्ये काय असतं, व्हॅक्युओल्स आर द स्टोरेज सॅक. या स्टोरेज सॅक आहेत, स्टोरेज सॅक आहेत फॉर सॉलिड और लिक्विड कंटेंट्स. यामध्ये काही सॉलिड आणि लिक्विड अशा प्रकारचं कंटेंट स्टोअर केलं जातं. ते डोंट हॅव एनी टिपिकल शेप. त्याचा काही विशेष अशा प्रकारचा शेप किंवा साईज नसते. जशा प्रकारचं मटेरियल त्याप्रमाणे ते आकार बदलतात. द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्युओल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. सेलच्या गरजेनुसार त्यांचा आकार बदलतो. व्हॅक्युओल इज बाउंडेड बाय सिंगल मेम्ब्रेन. आणि याच्या भोवती सिंगल मेम्ब्रेन असतं, डबल मेम्ब्रेन यामध्ये नसतं व्हॅक्युओलच्या भोवती. फंक्शन काय, टू मेंटेन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सेल. सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते मेंटेन करण्याचं काम, ह्या महत्त्वाचं काम हे व्हॅक्युओल्स करत असतात. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स लाईक ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर यासारखे महत्त्वाचे बाय प्रोडक्ट तयार होतात किंवा एंड प्रोडक्ट तयार होतात. ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर हे स्टोअर करण्याचं काम व्हॅक्युओलद्वारे केलं जातं. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट्स अँड फूड. वेस्ट प्रोडक्ट्स काही व्हॅक्युओलमध्ये स्टोअर केले जातात, कालांतराने ते बाहेर केले जातात. आणि अन्न कणसुद्धा यामध्ये किंवा अन्न स्टोअर करण्याचं काम ह्या व्हॅक्युओलमध्ये केलं जातं. इन प्लांट सेल व्हॅक्युओल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिडिटी. टर्जिडिटी म्हणजे ताठरता किंवा रिजिडिटी
म्हणजे दृढता, प्लांट सेलला ताठरता किंवा दृढता देण्याचं काम या व्हॅक्युओलद्वारे केलं जातं. आणि आता बघूयात प्लास्टिड्स. प्लास्टिड्स म्हणजे प्लास्टिड्स म्हणजे द ऑर्गनल्स विच गिव्ज कलर इन द प्लांट सेल. प्लांटच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळे कलर देण्याचं काम करणारे जे काही घटक आहेत त्यांना प्लास्टिड्स म्हणतात. प्लास्टिड्स ह्या डबल मेम्ब्रेन, परत त्यांचे डबल मेम्ब्रेन आहेत. त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ल्युकोप्लास्ट, दुसरा आहे क्रोमोप्लास्ट. ल्युकोचा अर्थ होतो कलरलेस, म्हणजे असे प्लास्टिड जे व्हाईट किंवा कलरलेस असतात त्यांना ल्युकोप्लास्ट म्हणायचं. क्रोमोचा अर्थ होतो कलर्ड. क्रोमोप्लास्ट म्हणजे जे कलर्ड प्लास्टिड्स असतात त्यांना क्रोमोप्लास्ट म्हणतात. म्हणजे ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट हे दोन प्रकार यामध्ये आहेत. यामधला एक प्रकार बघूयात आपण, त्याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, हा घटक आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट जे आहेत ते कुठं असतात, तर क्लोरोप्लास्ट जे असतात हिरव्या कलरचे असतात आणि प्लॅन्ट्समध्ये असतात क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक, अन्न तयार करणारा महत्त्वाचा घटक. फोटोसिंथेसिसमध्ये भाग घेणारा जो घटक आहे, जो पानामध्ये असतो वनस्पतीच्या, त्याला म्हणतात क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय करतं, सोलार एनर्जी आहे ते सोलार एनर्जी ट्रॅप करण्याचं काम आणि ती ट्रॅप केलेली सोलार एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम क्लोरोफिल करतं. क्लोरोप्लास्ट असल्यामुळे क्लोरोफिल. आणि ज्यामुळं वनस्पतींना हिरवा अशा प्रकारचा, वनस्पतीच्या पानांना हिरवा असा आपण कलर बघतो, ते क्लोरोप्लास्टमुळं. क्लोरोप्लास्ट नसलं क्लोरोफिलमुळं. स्ट्रोमा जे आहे, याच्या आतील जो भाग आहे स्ट्रोमा जे आहे, स्ट्रोमा कंटेन्स एन्झाईम्स. त्यामध्ये एन्झाईम्स असतात, DNA असतात, रायबोझोम्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. जे सगळे घटक जे फोटोसिंथेसिस उपयोगात येणारे घटक आहेत, रायबोझोम्स, कार्बोहायड्रेट्स, हे सगळे यामध्ये एन्झाईम्स, काही एन्झाईम्स पण आणि DNA पण या स्ट्रोमामध्ये स्टोअर केले जातात. फंक्शन काय, क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलार एनर्जी टू केमिकल एनर्जी म्हणजे फूड. सोलार एनर्जीचं रूपांतरण केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम क्लोरोप्लास्ट करतात. क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लावर्स अँड फ्रूट्स. जे वेगवेगळे कलर आहेत पानांना, वेगळ्या जे काय फ्लावर्स आहेत, फ्लावर्सला आणि फ्रूटला, फळांना आणि फुलांना वेगवेगळ्या प्रकारचे कलर जे आपल्याला दिसतात ते त्यामध्ये असलेल्या क्रोमोप्लास्टमुळं. ल्युकोप्लास्ट आर इन्व्हॉल्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड. ल्युकोप्लास्टचं काम काय, फूडचं सिंथेसाईज करणं आणि त्याचं स्टोअर करणं आणि स्टार्च, ऑइल आणि प्रोटीन हे स्टोअर करण्याचं काम ल्युकोप्लास्टमध्ये केलं जातं. अशा प्रकारे सेल आणि सेल ऑर्गनल्स याची सगळी माहिती होती. धन्यवाद.